तथागत भगवान गौतम बुद्ध, त्यांचा धम्म व सावक संघ ह्या तीन रत्नाला अभिवादन. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीला पंचांग प्रणाम. उपस्थित उपासक आणि उपासिका यांच्या प्रति मंगल मैत्री. ऑनलाईन बघणारे उपासक उपासिका यांच्याही प्रति मंगल मैत्री व्यक्त करून वर्षावासाचा तसा आज दुसरा दिवस. रात्री आपण पौर्णिमेचं महत्व जसं मला विशद करता आलं तसं मी केलं. आज आपण परिस्थिरपणाने वर्षावासाला सुरुवात करत आहोत. वर्षावास म्हणजे काय, तर सोप्यातला सोपा शब्द पावसाळ्यामध्ये घरी बसणं, याला वर्षावास म्हणायचं. आता ते कोणा करताय? व्यवहारिक आणि आध्यात्मिक दृष्ट्या घेतल्या तर पावसाळा हा जनन प्रक्रियेचा एक ऋतू आहे. कारण ह्या पावसाळ्यामध्ये पाऊस पडला तर जनन प्रक्रिया फक्त प्राण्यांनीच होत नाही, तर वनस्पतीची पण जनन प्रक्रिया होत असते आणि त्याला इजा पोहोचू नये. आणि म्हणून आपले कुठलेही कामधंदे बंद न करता 4 महिने भिक्षुनी एका ठिकाणी थांबावं. कारण लोक थांबायला तयार नव्हते आणि म्हणून मागच्या 2 वर्षाच्या पूर्वी कोरोना आला आणि लोकांना बरोबर वर्षावास घडवला. कारण गरज असते आपल्याला की त्या पिरियड मध्ये. आणि मग त्या वर्षावासामध्ये लोकांना काम नाही ठेवले, पण ही वर्षावासाची संकल्पना आली वर्क फ्रॉम होम. अगोदर ती संकल्पना नव्हती. बुद्धाच्या काळात हेच आहे, ते वर्क फ्रॉम होम. वर्षावास म्हणजे काय आहे, तर वर्क फ्रॉम होम. काम तर करायचं, पण कुठून करायचं? घरून करायचं. आणि मग घरातून काम काय? फॅक्टरीच्या लोकांना आता कॉम्प्युटर आले म्हणून घरून करता येतं. एखाद्या टेक्सटाईल मिलच्या त्या यंत्रावर उभं राहून हँडल मारणारे जे हातमाग यंत्र होते ते घरी बसून करता येईल का? शक्य नव्हतं. आता कॉम्प्युटर आल्यामुळं आणि डाटा आल्यामुळे कॉम्प्युटरवरती घरी बसूनही ऑफिसचं काम करता येतं. कारण हीच पद्धत तेव्हाही नव्हती. आणि म्हणून ती संकल्पना आली की मी जसं सांगितलं की वर्षा हा प्रजननाचा ऋतू आहे. तो प्राण्याच्याही आहे आणि वनस्पतीच्याही आहे. आणि म्हणून त्यांना इजा पोहोचू नये, कारण त्यावेळेचे संघ मोठे मोठे संघ असायचे, 1200-1500 लोकांचे. आणि ते कुठल्याही शेतातून गेलं तर शेताची हानी व्हायची किंवा प्रजनन क्रियामध्ये असणारे अतिसूक्ष्म जीवजंतू पायाखाली मरायचे. म्हणून भिक्षुनी हे 4 महिने कुटीमध्ये असावं, गुफामध्ये असावं. पण ते 4 महिने निस्तेच झोपून काढावे का? तर नाही. आपल्या वरिष्ठ उपाध्यायाकडून धम्माचं ज्ञान घ्यावं. आता परत आपल्या डोक्यामध्ये आताच मला निघता एका भंतीजीचा फोन आला. ते लोकमतला वाचलं. हो म्हणे, तुम्ही वाचलं तुमच्या इथं काय म्हणे, ते बुद्ध, कार्ल मार्क्स आणि काय शूद्रपूर्वी कोण होते हे ग्रंथ, हे का वर्षावासात वाचायचे ग्रंथ आहेत का म्हणे. म्हटलं मग हे अभ्यासाचे ग्रंथ आहेत. म्हटलं तुम्हाला वर्षावास म्हणजे काय वाटतंय नेमकं? वर्षावास म्हणजे हे अभ्यासच आहे. अभ्यासाचा अजून मराठीतला सोपा शब्द सराव आहे की नाही. ज्याला इंग्लिशमध्ये प्रॅक्टिस, मराठीत अभ्यास आणि त्याचा अजून शुद्ध स्वरूप म्हणजे सराव. आम्ही काय शिकतो त्याचा अभ्यास करणं, सराव करणं, त्याचं अनुकरण करणं, यालाच वर्षावासामध्ये महत्व असतं. परत तो भंतीजी ते मला म्हणाले, अहो तुम्ही लाख वाचाल हो, पण लोकांना कळलं पाहिजे ना. मग मी भंतीजीला म्हटलं, नाही माझ्याकडून लोक शुद्ध आहेत आणि मी शुद्धण्यालाच धम्म सांगायला जातो, अज्ञानाला सांगतच नाही. भंतीजी चूप झाली. करा म्हणे तुम्हाला काय करायचं. म्हटलं बर. कारण तुमच्या पुढे तोच प्रश्न मी मांडतो की आपण मागच्या वेळेस क्रांती आणि प्रतिक्रांती ग्रंथ घेतला, तोही बाबासाहेबाचा थिसिस होता. हाही बाबासाहेबाचा थिसिस आहे. शूद्रपूर्वी कोण होते हाही थिसिस आहे.
पण मागच्या वेळेस आपण जेव्हा बघितलं तेव्हा काल्पनिक पात्राचा ती मायथॉलॉजी होती. कार्ल मार्क्स काल्पनिक नाही. हा 18व्या शतकातला जिवंत माणूस आहे आणि त्याचा तुलना बाबासाहेब करतायत. क्रांती आणि प्रतिक्रांतीमध्ये त्यांनी कृष्णाची तुलना केली होती, त्यांच्या महाभारताची केली होती आणि ती मायथॉलॉजी काल्पनिक होती. आणि म्हणून ते सांगताना मध्ये मध्ये मला तुम्हाला आठवण करून द्यावा लागत होती की हे काल्पनिक आहे, याच्यामध्ये हरवून जाऊ नका. तसं हे सांगताना तुम्हाला सांगता नाही येणार की हे काल्पनिक आहे, कारण हा जिवंत माणूस होता आणि यांनी कमीत कमी अर्ध जग वेड केलं होतं. बाबासाहेबाला का त्यांची तुलना करावी वाटली? सोपं उदाहरण सांगतो तुमच्या डोक्यात पटणार, की जे मातंग समाज अण्णाभाऊ साठेला आपला आता लोकनेता म्हणतात की नाही, ते अण्णाभाऊ साठे कॉम्रेड होते. का सांगतो मी तुम्हाला, की जो शोषित वर्ग होता त्याला कुठला तरी सहारा लागत होता. बाबासाहेबांनी आम्हाला बुद्धाच्या ओटीत टाकलं, पण एवढ्याच जाती होत्या का आपल्या? बुद्ध फक्त महाराणी स्वीकारला. त्याचं ताजं उदाहरण अण्णाभाऊ साठे आहेत. बाबासाहेबाच्या वेळेसच आहेत ते. बाबासाहेबाला गुरुही मानतात, पण ते कम्युनिझम मध्ये आहे. म्हणजे ह्या माणसाच्या विचाराचा पगडा बुद्धिवंतावरती किती होता, ह्या दृष्टिकोनातून एकदा तो माणूस समजून घेऊन मग आपल्याला हा ग्रंथ समजणं सोपा होईल. हा वाटतो तुम्हाला 25-30 पानाचा ग्रंथ आहे, पण त्यातल्या एका एका ओळीमध्ये एवढे मोठे मोठे सिद्धांत लपलेले आहेत. आणि म्हणून जसं भंतीजी म्हटले तसं डोक्याहून जायला नको. म्हणून मला जेवढं रंजक करता येईल मी तेव्हाच सांगितलं की कुठलीही गोष्ट आपला मेंदू 45 म्हणजे कुठली मनोरंजनाची तो 3-4 घंटेही स्वीकारतो, पण बौद्धिकतेची गोष्ट तो 45 मिनिटाच्या पुढे स्वीकारत नाही. तो बोर होतो, कारण तुमच्यातही चलबिचं जर पुढे भंतीजी बसलेत म्हणून नाविलाजानं बसान खुर्चीत, पण तुम्ही विहारात नसाल. 45 मिनिट तुमचा मेंदू हे करेल, कारण हे बौद्धिक आहे. हे एवढं सुंदर बौद्धिक आहे. आणि जर कार्ल मार्क्स आपल्याला कळाला, बुद्ध तुम्ही ऐकलाय, पण बाबासाहेबाला दाखवायचंय कार्ल मार्क्स की बुद्ध कोण आहे. आता कार्ल मार्क्स जर म्हणाल तर कार्ल मार्क्स हा जसा राजकारणी आहे तसा अर्थशास्त्रज्ञही आहे. अर्थशास्त्रज्ञ आहे, त्यांनी जगातल्या कामगाराला हाक दिलेली आहे. कार्ल मार्क्सने कोणाला हाक दिली? जगातल्या कामगाराला. मग आता कामगार म्हणजे कोण प्रश्न येतो की नाही? कामगार म्हणून मी स्त्रियाला, तुमच्याकडची मोठी संख्या असते की नाही, आताची स्त्री स्वतंत्र झाली, बाबासाहेबांनी स्वतंत्र केली, पण त्याच्या अगोदर असणारी स्त्री स्वतंत्र नव्हती. कारखान्यातला कामगार कारखान्यात असायचा, पण घरात स्त्री कामगारच होती ना. आणि ती ही अशी कामगार होती की विदाऊट पगार होता का तिला? नाही. त्याला तरी मधल्या याची सुट्टी असायची, जेवायची. हिला कधी लंचची सुट्टी नसायची. कार्ल मार्क्स जर समजून घ्यायचा तर आपल्याला ह्या पद्धती समजून घ्यावा लागेल की त्याच्या डोक्यामध्ये काय होतं. आणि बाबासाहेब का तुलना करतात त्याची? बाबासाहेबांनी तुमच्या माझ्या बरोबर का बुद्धाची तुलना नाही केली, कार्ल मार्क्स बरोबरच का केली? तर कार्ल मार्क्सना अर्ध जग वेळ केलं होतं. त्याने त्याचा जो सिद्धांत, जसा बाबासाहेबाचा बुद्ध आणि त्याचा धम्म आपण म्हणतो, वाचत नाही क्लिअरली, पण जर खरोखर तो मनाभावातून वाचला आणि आचरणात आणला तर कार्ल मार्क्सच्या दास कॅपिटल पेक्षाही बुद्ध आणि त्याचा धम्म आग लावू शकतो. एवढी ताकद त्या ग्रंथात आहे, फक्त ती समजली पाहिजे. आणि म्हणून हा कार्ल मार्क्स जर आपल्याला समजायचा असेल, बघा परत मी उदाहरण सांगत असतो तुम्हाला, की ज्या भूमीमध्ये कार्ल मार्क्स सॉक्रेटिस जन्मले त्या जर्मनीमध्येच हिटलर नावाचा माणूसही जन्माला आला. भूमी जसं चांगलं उत्पादन करते तसं तिच्या गर्भात वाईटही असतं. आणि म्हणून भारतामध्ये भगवान बुद्धही जन्माला आले आणि मनुही जन्माला घातला. मनु जन्माला नाही आला, मनु जन्माला घातला. की जिथे आम्हाला चांगलं, म्हणून मी एक गोष्ट नेहमी सांगत असतो की एक चित्रकार होता आणि त्यांनी मनात ठरवलं होतं की मला असे 2 सुंदर चित्र काढायचे की जगात ते फेमस झाले पाहिजे. आणि म्हणून त्यांनी ठरवलं आणि त्यांनी शोधता एक बघितलं की एक गुटगुटीत बाळ आहे, गोरपान आहे, काळ्या डोळ्याचं आहे, धाऱ्या डोळ्याचं आहे, जावळ आहे, चांगली काळी गोर, आणि एवढं सुंदर दिसतं की त्याचं चित्र त्यांनी काढलं.
आणि ते एवढं सुंदर त्याने ठेवलं तर लोकांनी खूप वाहवा केली की किती सुंदर आहे, किती सुंदर आहे. त्या चित्रकाराला नेमकं त्याच्या प्रतिकूल एक चित्र काढायचं होतं, की जसं आपण म्हणतो की नायक आहे तर खलनायक असला पाहिजे, म्हणून त्या चित्रकाराला दुसरं चित्र काढायचं होतं की ते एवढं वाईट असावं की लोकांना म्हटलं पाहिजे की किती वाईट आहे. आणि तो शोधत होता, त्याचा शोध चालू राहिला. 18 वर्षापर्यंत त्याला तशी सिच्युएशन सापडली नाही. पण एका ठिकाणी एक दिवस त्याला ती सिच्युएशन सापडली. एका गटाराच्या बाजूला दारू पिलेला माणूस गटारामध्ये लोळत होता. त्याच्या अंगावर सगळ्या घाणीनं भरलेल्या शरीरावर पूर्ण मधमाशा म्हणतो ह्या माशा बसलेल्या होत्या. आणि त्याला कळलं की यस, मला आता हे भेटलं. हे जगातलं वाईट चित्र आहे. आणि मग त्या दारू पिलेल्या माणसाला, कारण थोडा वेळ तर तो शांत बसला पाहिजे ना, चित्र काढताना बाळ होतं, बाळ बसलं. आणि म्हणून त्याला म्हणतो की मी तुला काय पाहिजे तर अजून एक बाटली दारूची देतो, पण तू एक मला अर्धा तास तरी शांत अशाच अवस्थेत बस, मला चित्र काढायचं. तो दारू पिलेलाही माणूस होता. तो घळाघळा रडायला लागला. ह्या चित्रकाराला कळलं नाही नेमकं काय झालंय म्हणून. त्याला विचारलं, तू रडतो का? मी नक्की देईल तुला दारूची बाटली, नक्की देईल, काळजी नको करू, फक्त तू अर्धा तास थांब. तो दारू पिलेला माणूस म्हणतो की चित्रकार महाराज, 18 वर्षापूर्वी तुम्ही ज्या बाळाचं चित्र काढलं होतं तो मीच होतो. काय म्हणतो तो? 18 वर्षापूर्वी तुम्ही ज्या बाळाचं चित्र काढलं होतं आणि ते जगातलं सुंदर चित्र होतं, आता तुम्ही जगातलं विकृत चित्र काढायला आलात. 18 वर्षापूर्वी तो कोण आहे? सांगण्याचा उद्देश काय आहे की भूमीमध्ये वाईट दडलेलं असतं, तसं माणसाच्या मनामध्ये, माणसाच्या शरीरामध्ये एक क्राइस्ट असतो, दुसरा डी क्राइस्ट असतो. क्राइस्ट म्हणजे अति सुंदर, डी क्राइस्ट म्हणजे अति विद्रूप. त्या भूमीने तसेच जर्मनी आणि युरोपने सगळ्यात जास्त विचारवंत दिले, तर तसे क्रूर कर्मेही दिले. कार्ल मार्क्स 1818 मध्ये जन्माला येतो. 1818 मध्ये आपल्याकडे काय झालेलं आहे? भीमा कोरेगावचं युद्ध झालेलं आहे. बाबासाहेब एका लढवयाची प्रेरणा समाजाला शिकवतायत आणि त्याच वेळेस तिकडे जर्मनीमध्ये एक दार्शनिक जन्माला येतो. बरं, हा दार्शनिक मध्यमवर्गीय कुटुंबात वाढलेला आहे. आपण ग्रंथ वाचण्याच्या अगोदर, कारण याच्या पुढच्या एका एका ओळीवरती मी त्याचं विश्लेषण करणार आहे आणि म्हणून तुम्हाला ते चित्र पहिलं कळलं पाहिजे की नेमका कोण होतं. काय होतं की आपण कुठल्याही एखाद्या पात्राची ऐकीव माहितीवरती एक तो घृणा करतो किंवा स्तुती करतो. आजही 100% बौद्धिस्ट त्या महात्मा गांधीची घृणा करतात. राष्ट्राचा पिता आहे, पण ते बरोबर आहे केवढ्याने. फक्त आम्ही ते एक बाबासाहेबाचं वाक्य वाचलेलं आहे. बाबासाहेब म्हणतात हा महात्मा कसला आहे? हा शातीर बनी आहे. बाबासाहेबाचे शब्द आहेत, माझे नाही. शातीर बनी आहे. आणि आम्ही तेवढंच अनुकरण केलं, कारण बाबासाहेबांनी पूर्ण महात्मा गांधी अभ्यासला होता. आम्ही अभ्यासलाय का? नाही. आम्ही फक्त तशीच. म्हणून ह्या कॅरेक्टर विषयी बाबासाहेबांनी तुलना करताना, कारण आमच्या आदर्शाचं उच्च टोक आहे भगवान बुद्ध. आमच्या आदर्शाचं उच्च टोक कोण आहेत? भगवान बुद्ध आहे. आणि त्या भगवान बुद्धाबरोबर बाबासाहेब कार्ल मार्क्सची तुलना करतायत. कार्ल मार्क्सची, कारण मी तुम्हाला सांगितलं की त्यावेळेस नेमका हा काय म्हणता येईल त्याला, धुमाकुळीचा पिरियड आहे. जेव्हा आपण बाबासाहेबांनी आम्हाला बौद्ध धर्माची दीक्षा दिली, आमच्या बापदाद्याला बौद्ध धर्मामध्ये दिलं, त्यावेळेस हा घुसळणीचा पिरियड आहे. घुसळणीचा पिरियड कशा करायचा? नेमकंच तुम्हाला स्वातंत्र्य भेटलंय आणि स्वातंत्र्याचा खरा प्रणेता कोण आहे? भगवान गौतम बुद्ध आहे. त्या प्रणेत्याने जशी सुमित भंग्याला दीक्षा दिली, त्याच याने तशी सारीपुत्त बामणालाही दीक्षा दिली. आणि म्हणून तो स्वातंत्र्याचा उद्गात आहे. त्या स्वातंत्र्याच्या उद्गात्याला काउंटर करणारा जगातली सत्ता ही स्वातंत्र्याची नाही तर ती मजुराची आली पाहिजे असं म्हणणारा कोण आहे? कार्ल मार्क्स. मग ह्या कार्ल मार्क्सचं अध्यात्माचं काही घेणं देणं आहे का? आणि हा एवढ्या टोकाला जाऊन विरोध करतोय की तो धर्माला आपूची गोळी म्हणतो. धर्माला काय म्हणतोय तो?
अफूची गोळी आहे. जशी अफूची गोळी खाल्ली की माणसाचा मेंदू काम करत नाही, तसंच त्याचं म्हणणं आहे की धर्माच्या भानगडीत एकदा का माणूस पडला की त्याचा मेंदू काम करत नाही. मग आता आपण काय करतो? आपणही आहोत का? आणि म्हणून बाबासाहेब किंवा कुठली फिलॉसॉफी किंवा कुठलंही दर्शनशास्त्र सांगताना की धर्म आणि धम्म याची गफलत होता कामा नये. कारण धर्म हा तुम्हाला कर्मकांड शिकवतो. धर्माची व्याख्या ही त्याच्या प्रती तुम्हाला शरण जायला सांगते. बुद्ध हा तुमच्या बुद्धीला शरण जायला सांगतो. बुद्धं शरणं गच्छामि. गौतम शरणं गच्छामि म्हटलंय का? नाही, बुद्धं शरणं गच्छामि. आणि म्हणून इथे मार्क्स थोडा थोडा का होईना बुद्धाला रिलेटेड व्हायला जातो. म्हणून बाबासाहेब म्हणतात, अरे का करावं लागलं बाबासाहेबाला हे? की ज्या 59 जाती बाबासाहेबाला एका दोऱ्यात गुंडाळायच्या होत्या, त्यातल्या 58 जाती अजूनही त्या कर्मकांडाशी जुळलेल्या आहेत. थोडाफार शहाणा होणारा कम्युनिझमकडे वळतो. बाबासाहेब दूरदृष्टीवान होते आणि बाबासाहेबाला माहिती होतं की हे कम्युनिस्ट फिलॉसॉफी म्हणा की किंवा त्याला दर्शनशास्त्र म्हणा, त्याच्यावर राहणारी इमारत मजबूतीने उभी राहणार नाही. आणि म्हणून बाबासाहेबांनी आपल्याला त्यावेळेसही सांगितलं की जर कम्युनिझमकडे गेला तर हा समाज अजून भरकटेल. कारण काय होतं की ऑपरेशन झाल्या माणसाला, डोळ्याचं ऑपरेशन झालं तर चष्मा देतात की नाही, काळा चष्मा देतात का? हवा लागू नये म्हणून. कारण ऑपरेशन झाल्याला त्या डोळ्यावर जखम असते. बाबासाहेबांनी आम्हाला बुद्धाच्या ओटीत टाकून पूर्ण समाजाचं ऑपरेशन केलं होतं. ऑपरेशनच झालं होतं ना सगळ्या मनाचं. आता तुम्ही विचार करा की जो कृष्ण किंवा जो खंडोबा काही न करता एका बकऱ्याच्या लाशेवरती आमचं सगळं ऐकत होता, बाबासाहेबांनी त्या खंडोबालाच बाजूला काढलं. ऑपरेशनच होतं ना तुमच्या मनाचं. आणि मग असं ऑपरेशन झालेला माणूस जर खुल्या वातावरणात गेला तर त्याचा संसर्ग होऊन डोळ्यात जाण्याची भीती असते. ही भीती होती बाबासाहेबाला की आत्ताच झालेला माझा बौद्धिस्ट जर तो मार्क्सच्या संपर्कात आला तर ऑपरेशन झालेल्या याला विषाणू लागल्याशिवाय राहणार नाही. आणि मग मात्र हा नवीन ऑपरेशन झालेला हा डोळा गमावल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून कार्ल मार्क्सची समीक्षा करणं बाबासाहेबाला खूप जरुरी वाटलं. कारण त्यावेळची भरपूर आहे. बाबासाहेबांनी सॉक्रेटिसची समीक्षा केली का? नाही केली. बाबासाहेबांनी दुसऱ्या कुठल्याही विचारवंताची चिकित्सा नाही केली. कार्ल मार्क्सची का केली? तर कार्ल मार्क्सला ह्या शोषित जाती लवकर पकडतील असा बाबासाहेबाला एक कयास होता. आणि त्याची उदाहरणं होती. अमर शेख सारखा मुसलमान माणूस, अण्णाभाऊ साठे सारखा मातंग माणूस, ही कम्युनिझमच्या जवळ गेलेली लोक आहे. कम्युनिझमने अण्णाभाऊ साठेलाही खरी ओळख जर कुणी दिली असेल तर रशियाच्या स्टॅलिनने त्यांना बोलवलं होतं. कम्युनिझम मध्ये त्यांना कुणी ओळखत नव्हतं. आणि जेव्हा पंडित जवाहरलाल नेहरू तिथे गेले तेव्हा तिथला राष्ट्रपती त्यांना विचारतो, तुम्ही अण्णाभाऊ साठेला ओळखताय का? कारण अण्णाभाऊ साठेची कादंबरी तिथे अनुवाद होऊन वाचल्या जात होती. रशियन भाषेतली कादंबरी तिथे वाचल्या जात होती. आणि अण्णाभाऊ साठेच्या त्या लिटरेचरमध्ये कम्युनिझम झळकत होतं. ते रशियाला भावत होतं. आणि म्हणून तिथला राष्ट्रपती आपल्या इथल्या पंतप्रधानाला ओळखत होते. आणि आपल्या पंतप्रधानाला अण्णाभाऊ साठेच काय, पण तो नेमका काळा आहे का गोरा आहे हेही माहीत नव्हतं. अण्णाभाऊ पंडित जवाहरलाल जेव्हा इथे येतात तेव्हा महाराष्ट्राचे, संयुक्त महाराष्ट्र नव्हता तेव्हा, तेच होतं, त्याला कन्नमवार हे मुख्यमंत्री आहेत, त्यांना फोन करतात. आणि म्हणून मुंबईच्या चिराग नगरच्या झोपडपट्टीमध्ये अण्णाभाऊ साठे 10 बाय 10च्या खोलीमध्ये कम्युनिस्ट पक्षाचंही आहे. अण्णाभाऊ साठेचं परत एक कोट आहे. कारण अण्णाभाऊ साठे ह्या लोकांनी खरं वाचलाच नाही, ते फक्त आमचा महापुरुष म्हणतात. अण्णाभाऊ साठेने लेनिनग्राडचा पोवाडा लिहिलाय. लेनिन कोण होता? खरा शिष्य आहे. कार्ल मार्क्सचा खरे शिष्य किती आहेत? 3 शिष्य आहे. खरा शिष्य आहे एक लेनिन, दुसरा चीनचा माओ सेतुंग आणि व्हिएतनामचा फिडेल कास्ट्रो. हे 3 एवढे पक्के शिष्य आहेत की त्यांनी त्यांच्या देशामध्ये दास कॅपिटल राबवलं, कम्युनिझम
राबवलं. हे 3 शिष्य त्यांचे खास आहेत. अण्णाभाऊ लेनिनग्राडचा पोवाडा लिहितात. त्याच्यानंतर ते इथे आल्यानंतर लिहितात की मी रशियाला गेलो होतो, कम्युनिझम मध्ये श्रमिकाचं राज्य आहे असं मला कळलं होतं, आणि जेव्हा मी रशियामध्ये फिरलो तेव्हा मी सगळ्या लोकांची पोटं बघत होतो. काय लिहितात अण्णाभाऊ साठे? तेव्हा मी लोकांची पोटं लिहित होतो. कारण कुठलीही क्रांती, पोट जर रिकामं असेल तर माणूस विद्रोह करायला तयार होतो, पण तिथल्याही लोकांची पोटं मला कपाराला गेलेली दिसली होती. तेच बाबासाहेबांनी दूरदृष्टीने सांगितलं होतं की एखादा राजा जसा हुकुमशहा असतो तसं कुठल्या पर्टिक्युलर एकाच राज्य आणणं ती एक प्रकारची हुकुमशाहीच असते. आणि म्हणून हिटलरनी गॅस चेंबर मध्ये 6 लाख लोक मारली, तर इथल्या लेनिननी 12 लाख लोक मारली. कम्युनिझम मध्ये किती मारली? 12 लाख लोक मारली. आणि म्हणून दोन्ही प्रवृत्ती त्याच प्रकारच्या होत्या. आणि म्हणून बाबासाहेबाला ह्या कार्ल मार्क्सची समीक्षा करायला भाग पाडले. कारण ही समीक्षा जर केली नसती तर बऱ्याच शेवटला आमचे नामदेव ढसाळही कम्युनिझम वरती लिहायला लागले होते. म्हणून एवढा भूलभुलया विचार आहे त्यांचा. आणि म्हणून ह्या माणसाचा काय आहे जेव्हा आपल्याला समजेल तेव्हा कार्ल मार्क्स आणि बुद्धाची तुलना आपण चांगल्या पद्धतीने समजून घेऊ. काय केलं होतं कार्ल मार्क्सनं? कार्ल मार्क्सने च्या अगोदरचा विचारवंत होता हेगेल. हेगेलचं तत्वज्ञान काय होतं? तर हेगेल सांगतो की एका विचाराला दुसऱ्या विचाराने टक्कर देणं आणि त्याच्यातून निघणारा निष्कर्ष, हे तत्वज्ञान असतं. हा गरिबीत वाढलेला मार्क्स आणि जेव्हा हा बघत होता की मजूर हा फॅक्टरीमध्ये राबतोय पण मजूर श्रीमंत होत नाही, त्या फॅक्टरीचा मालक श्रीमंत होतोय. आणि मग त्याच्या लक्षात येतं असं कसं होईल की जो निर्माण करतो तो उपाशी झोपतो आणि त्या निर्माण करणाऱ्याला खायलाही मिळत नाही, पण त्या निर्माण प्रक्रियेमध्ये भांडवला व्यतिरिक्त कसलाही सहभाग नसणारा माणूस मात्र हवेलीत राहतो. इथून त्याची प्रोसेस सुरू होते. आणि मग तो एका याच्यामध्ये लेख लिहितो. त्या लेखाचं एक साधं तत्वज्ञान असतं. का प्रेरित होतो तो? तर त्या वेळच्या जंगलामध्ये, कारण आताच्या सारखा गॅस बीस नव्हता ना, तुमचं इंधन म्हणजे काय होतं? पुऱ्या जगात लाकडच होती, चुली आणि लाकडच होती. पण त्या जंगलामधून लाकडं वेचून आणायला गेलेला हा सर्वसामान्य माणूस, त्याला जंगलाच्या जंगल भांडवलवाद्यांनी विकत घेतली होती, म्हणून तिथे मज्जाव करण्यात आला. आणि मग हा म्हटलं अरे ही तर निसर्गाची संपत्ती आहे आणि निसर्गाच्या संपत्तीवरती जर तुम्ही अधिकार सांगत असाल तर तुम्ही निसर्गाची चोरी करतायत. हा लेख त्यांनी पेपरमध्ये लिहिला. आणि तो लेख साधा आहे. आता तुमच्या डोक्यात येईल काय होतं एवढं मोठं त्याच्यामध्ये, पण याची चाहूल त्या भांडवलदाराला लागली की आज विचार करा परत, तुम्ही तीच परिस्थिती आहे. आमच्या खदानी अदानीला दिल्या जातात, जंगलाच्या जंगल अदानीला दिल्या जातात. त्यावेळेस एक कार्ल मार्क्स आजही प्रासंगिक आहे, परंतु शुद्ध कार्ल मार्क्स, त्याला विकृत केलं. स्टॅलिन बिलिन ही जी लोक जरी असतील तरी विकृत केल्या गेला. आणि म्हणून तिथल्या त्या सामंतवाद्यांना कळालं की ही जर चिंगारी पेटली तर आपल्या साम्राज्याला धक्का दिल्याशिवाय राहणार नाही. आणि जसे आपल्याकडचे RSS वाले खूप दक्ष आहेत, तसे जगातले सामंतवादी खूप दक्ष आहेत. आणि त्यांनी सांगितलं, म्हणून मी तुम्हाला सांगितलं ना की RSSचं लक्ष सगळ्या जगावर आहे. भारतावर तर आहे पण भारतामधल्या सगळ्या याच्यावरती. म्हणून मी तुम्हाला सांगतो, कधी कधी माझं ते धाडसाचं वाक्य होईल, पण RSSचे लोक सगळ्या धर्माच्या मेन याच्यावरती आहे. मुसलमानाचा मेन मौलवी RSS, बौद्ध धर्माचा मेन भिक्षू RSS, जैनाचा मेन
RSS त्यांनी सगळ्या ठिकाणी पेरून ठेवलं. तसंच त्या सामंतांच्या याच्यामध्ये लक्षात आलं की कार्ल मार्क्सची ही जर थेरी, एकच लेख होता त्याचा, आणि कार्ल मार्क्सवरती खटला भरण्यात आला. आता जसे खटले भरण्यात येतात की नाही, आणि कार्ल मार्क्सला आपला देश सोडावा लागला. त्या युरोपामधल्या 15 देशांनी त्याला नाकारलं. आमच्या देशात तू यायचं नाही. पण त्यावेळेस जगाची फायनान्शियल राजधानी असणारं लंडन, तिथे मात्र त्याला सहारा मिळाला आणि कार्ल मार्क्स लंडन शहरामध्ये आपल्या फॅमिली सहित राहायला. दार्शनिक असेच निर्माण होत नाही. भगवान बुद्ध, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, बोधिसत्व असेच निर्माण झाले का? जगाच्या रहाट गाडग्यामध्ये जोपर्यंत त्यांना चटके लागत नाहीत, चटके आपल्यालाही लागतात, पण त्या चटक्याला, म्हणून म्हटलं ना, गुलामाला गुलामगिरीची जाणीव करून द्या. आपल्याला तोपर्यंत जाणीवच नव्हती. गुलामाई काय समजत होता? हे माझं प्रारब्ध आहे. आणि म्हणून आमचा बापदादा पाटलाचं शेण काढायला एका भाकरीवरती तयार होत होता. कारण तो काय समजत होता तोपर्यंत, हे माझं प्रारब्ध आहे. प्रारब्ध आहे म्हणजे मला हे केलंच पाहिजे, हे माझ्या मागच्या जन्माचं कर्मफळ आहे. आणि तशाच प्रकारचं की जेव्हा हा कार्ल मार्क्स आहे, तेव्हा याचा मुलगा वारतो, तर त्याला खायला भेटलेलं नसतं, आणि मग याच्या डोक्यातली ती झिंझिनी निर्माण होते, आणि मग हा त्याच्यावरती विचार करायला लागतो. आणि पहिलं सिद्धांत मांडला की एखाद्या निर्मित वस्तूचं अतिरिक्त मूल्य काय आहे. आता आपण, तुम्ही म्हणाल अतिरिक्त मूल्य काय, तुम्ही कुठलीही वस्तू घ्या, साधं साबण जरी घेतलं ना, तर त्याच्या पाठीमागे असते लिहून गेलेलं, ऑल टॅक्सेस इन्क्लूड, म्हणतात की नाही तुम्ही, काय लिहिलेलं असतं त्याच्यात. म्हणून ती वस्तू निर्माण करण्याची ऍक्च्युअली किंमत काय, त्याला काय म्हणता येईल आपल्याला? निर्मिती व्हॅल्यू. एखादं साबण निर्माण करायला, आता त्याच्यात येतं का नाही, हळदीपासून वेको, टर्मरिक, व्हॅसलिन क्रीम, गोरं करण्याची क्रीम येते की नाही. आता त्याने जगात अजून काही कोणाला गोरं केलं नाही, पण ऍडव्हर्टाईज तर मात्र असते. काय असतं त्याच्यामध्ये? टर्मेरिक म्हणजे हळद आहे, हे आहे. म्हणजे हे सगळं मिश्रणाची किंमत करून, आणि तिचं प्रोसेस मूल्य म्हणजे ती नेमकी बनण्याची किंमत काय, बनण्याची किंमत आणि विकण्याची किंमत याच्या मधला जो आहे त्याला त्यांनी सरप्लस व्हॅल्यू म्हटलं. आणि मग ह्या सरप्लस व्हॅल्यूच मजुराला काय भेटतंय, आपण खूप शांतपणाने विचार नाही करत. आता कधी कधी महिला जर असतात की नाही, एखादी नवीन साडी आली की दुसरी बाई विचारते, कागो कुठं घेतली, आहे की नाही. सरप्लस व्हॅल्यू सांगतो तुम्हाला कशी असते. बाई कुठे घेतली, मग ते अमुक अमुक औरंगाबादच्या ह्या ह्या दुकानात घेतली. जिनी विचारले जाऊन ती तिथे घेते. काय झालेलं याच्यामध्ये? त्या दुकानाची नकळत ऍडव्हर्टाईज ह्या पहिलीने केलेली. त्या दुकानाची ऍडव्हर्टाईज कोणी केलेली आहे? नकळत ह्या बाईने केलेली आहे. ह्या बाईने ऍडव्हर्टाईज केली, तिने साडी घेतली, दुकानदाराचा धंदा झाला, पण या सांगणारणीला काय भेटलं? साधं गणित आहे, इकॉनॉमिक्स म्हणतात त्याला. तिने विचारलं, हिला साडी भेटली, दुकानदाराला त्याची किंमत भेटली, पण हिने सांगितलं तिला काय भेटलं? काहीच नाही ना. याला म्हणतात सरप्लस व्हॅल्यू. मलाही भेटलं पाहिजे, कारण ही मी तिथपर्यंत पाठवू. ही किंमत वसूल करणं हा मार्क्स सांगतोय. मार्क्स काय सांगतो? हे की त्या सरप्लस व्हॅल्यू मध्ये माझाही हिस्सा असला पाहिजे, आणि ती मालक आजही देत नाही. आणि का देत नाही तर आम्हाला कळत नाही. आम्ही अनाडी आहोत. आजही आम्ही 1500 रुपयात लाडकी बहीण खुश आहे की नाही, कारण तिला सरप्लस व्हॅल्यू नाही कळलं ना. कुठून देतात ते तुम्हाला 1500 रुपये? अरे तुम्ही सकाळपासून जे जे खरेदी करता संध्याकाळपर्यंत त्याच्यावर टॅक्स लावलेला असतो, आणि त्या टॅक्सच्या पैशातून तुम्हाला 1500 देतात, म्हणजे तुमचे पैसे तुम्हालाच देतात. हे कधी कळेल? कार्ल मार्क्स तोच सांगतोय, मजुरा हो शहाणे व्हा, जागे व्हा. जगातल्या मजुराला तो हाक देतो की तुम्ही सगळेजण जागे व्हा, कारण ही भांडवलशाही आम्हाला लुटते, आमच्या श्रमाचं मूल्य देत नाही. श्रम
आणि तिथे बघा बाबासाहेबांचं अर्थशास्त्र श्रमावर आधारित आहे. कारण श्रमाची, जसं मी सुरुवातीला सांगितलं ना, की आपली आई दिवसभर घरामध्ये राबली, 8 तास ड्युटी करणाऱ्याला 50,000 का होईना पगार आहे, 10,000 का होईना पगार आहे. ही 18 घंटे काम करणारी हिची सेवा मात्र विनामूल्य आहे. तिला कसलंच मूल्य नाही. आणि म्हणून बाबासाहेबही त्यावेळेस म्हटले होते, बरं साधं उदाहरण घेतो की पश्चिम महाराष्ट्रात साखर कारखाने का निघाले? जास्त साखर कारखाने कुठे आहेत? पश्चिम महाराष्ट्रात. का? कृष्णा आणि भीमा नदीचं खोरं सदृढ केलं आणि ऊस पिकवणारी शेती त्या जमीनदाराकडे आहे, म्हणून कारखाने कुठे निघाले? त्याच्यामध्ये. त्यांच्याकडे जमीनही आहे, ऊस पिकवण्याची लायक आहे, पाण्याची व्यवस्था आहे. आमच्याकडे काय आहे? बाबासाहेब म्हणतात उद्योग असे उभे राहिले पाहिजे की ज्याच्याजवळ जे आहे त्याच्यावरती उद्योग उभे राहिले पाहिजे. आणि म्हणून बाबासाहेब सांगतात की आमच्याकडे श्रम आहे. काय आहे? आमच्याकडे श्रम आहे. आणि म्हणून श्रमावर आधारित उद्योग उभे राहिले पाहिजेत. आजही बाबासाहेबांच्या त्या स्वप्नातला आज एकही अर्थशास्त्री आमचा पुढे येत नाहीये. आम्ही सांगितलं त्याप्रमाणे. काय असतं? तुम्ही गावाकडे जा, साधा प्रश्न आहे. ज्यांच्याकडे शेती असेल ना 2-3 एकर, त्याच्या तोंडातून सांगतो लेबर मिळत नाही हो गावाकडे. कधी जा तुम्ही गावाकडे, काय काय कंप्लेंट आहे त्यांची? लेबर मिळत नाही. का मिळत नाही? मोदींनी 5 किलो राशन मोफत केलं. 2 दिवस काम केलं की बाकी भाजीची व्यवस्था होते ना. मग हा बी काही काम करत नाही, त्यालाही मिळत नाही. आणि म्हणून बाबासाहेब आपल्या एका याच्यामध्ये म्हणतात की मला जशी घटना लिहायची होती तशी मला या लोकांनी लिहून आली. बाबासाहेबांचं ते दुःख आहे. एका ठिकाणी तर बाबासाहेब वैतागाने म्हणतात की ही घटना मीच जाळून टाकेन, 15 दिवसात मी तुम्हाला दुसरी घटना देईन. पण मला जशी घटना लिहायची होती तशी ह्या लोकांनी मला लिहू दिली नाही. कारण बाबासाहेबांच्या संकल्पनेमधला शेती ही राष्ट्रीयकरण करा हे बाबासाहेबाला सांगायचं. हा मूळ सिद्धांत कुठून येतो? कार्ल मार्क्स म्हणतो राष्ट्राची सगळी संपत्ती कोणाची आहे? सरकारची आहे. तो तुमच्या अंगावरच्या वस्त्रालाही तुमचं मानायला तयार नाही. ते कोणाचं आहे? सरकारचं आहे, कम्युनिझम. आणि म्हणून त्यावेळेस बघा जग 2 रेषेमध्ये विभागलं गेलं होतं. एक भांडवलशाही आणि दुसरी कम्युनिझम. भांडवलशाहीचं नेतृत्व अमेरिका आजही करतं आणि कम्युनिझमचं नेतृत्व रशिया करत होता. आणि हे 2 भांडणं एवढे जबरदस्त होते ज्याला शीतयुद्ध म्हणायचं. कारण हलक्यात नका घेऊया. कार्ल मार्क्सचं दास कॅपिटल हलक्यात घेण्यासारखं नाहीये. तो कोणाची दुःख मांडत होता? कंपॅरिझन नंतर जातो मी. कोणाची दुःख मांडत होता? मजुराची म्हणजे गरिबाची म्हणजे शोषिताची. आणि भगवान बुद्धही त्याच्या काळामध्ये कोणाची दुःख मांडत होता? हुंबामध्ये गरीब प्राणी मारले जात होते ना. त्यावेळेसही मस्तवाल सामंती हे होतं. त्यावेळेस वर्णवरच्या स्वतःमध्ये वरच्या जाती शोषण करत होत्या. कार्ल मार्क्सही म्हणत होता ते की मजुराचं शोषण भांडवलदार करतो. आणि म्हणून ह्या कार्ल मार्क्सने पहिला जसा लेख लिहिला तसा दुसरा सिद्धांत त्यांनी मांडला होता सरप्लस मूल्याचा. आणि म्हणून भांडवलशाही थोडी नरम झाली. कारण पहिली क्रांती कुठे झाली तर ती रशियामध्ये झाली. परंतु त्या कार्ल मार्क्सच्या क्रांतीने जसा एक हुकुमशाह राजा असतो तसंच मजुराचं सरकारही हुकुमशाही झालं. आणि मग त्या हुकुमशाहीमध्ये जेवढ्या हिटलरनी जेव्हा उजव्या लोकांनी रक्तपात केला तेवढाच रक्तपात कम्युनिझम मध्येही झाला. तुम्हाला जर आता मला तुम्ही नसाल त्यावेळेस लहान असाल, पण जेव्हा चीनमध्ये पहिलं बंड झालं होतं विद्यार्थ्याचं, निर्दयपणाने त्या विद्यार्थ्यावरती रणगाडे घालवल्या गेले होते. आणि तो चीन पण कम्युनिस्ट राष्ट्र आहे. म्हणून कुठलीही बाबासाहेब सांगतात की कुठलीही एकाधिकारशाहीची शासन संस्था ही शेवटी दमनाकडे जाते. आणि म्हणून कार्ल मार्क्सही त्याच दमनाकडे गेला होता. आणि म्हणून कार्ल मार्क्सने पहिली जगाला हाक दिली होती की जगातल्या कामगारांनो एक व्हा.
कारण तुमच्या जवळ तुमच्या हातातल्या हातकडी शिवाय गमावण्यासारखं काहीच नाही. काय सांगितलं होतं त्यांनी? एक वाद तुमच्याजवळ गमवायला असं काहीच नाही. बाबासाहेबांनी त्या आपल्या 59 जातीला सांगितलं होतं की सगळेजण एकत्र येऊन लढा, तुमच्याकडं तुमच्या बलुत्याशिवाय गमावण्यासारखं काहीच नाही. पण कमवायला पूर्ण जग तुमच्या समोर पडलेलं आहे. आणि म्हणून एक व्हा. तो कार्ल मार्क्स ते पूर्ण जगातल्या मजुराला हाक देतो. ती मजुराला हाक देणं एवढी लुभावणी आहे. आणि त्यावेळेस मात्र जगातले सगळे मजदूर एकवटतात आणि त्या एकवटलेल्या मजदुरामुळे भांडवलशाहीलाही थोडा धाक बसतो आणि तिथेही थोड्या थोड्या सुधारणा व्हायला सुरुवात होतात. म्हणून पहिले एका शिफ्ट मध्ये चालणारे कारखाने आता 3-3 शिफ्ट मध्ये चालतात. 3 शिफ्ट पहिले एकाच शिफ्ट मध्ये चालायची, 12-12, 18-18 घंटे काम करायचं. परंतु या कार्ल मार्क्सचा जेव्हा प्रेशर आल्यानंतर 3-3 शिफ्ट मध्ये कामात चालतंय. सुविधा बऱ्याचशा आल्या, काही रजा आल्या, काही अजून वेगवेगळे प्रकार आले, इन्शुरन्स आल्या. आज म्हणजे भारतामध्ये जर तुम्ही बघितलं तर कामगारांच्या थोडासा हिस्सा पगारातून कापून घेतला जातो. पण मोठमोठी हॉस्पिटल, ज्याला कामगार विमा योजनेची हॉस्पिटल म्हणतात, ते आज उभी आहेत भारतामध्ये. ही सगळी कार्ल मार्क्सच्या प्रक्रियेतून आलेली आहे. आणि म्हणून भारताने, भारताची घटना बाबासाहेबाला जेव्हा लिहिण्याचा अधिकार मिळाला तेव्हा बाबासाहेब मिश्र अर्थव्यवस्था स्वीकारतात. डायरेक्ट कम्युनिझमही स्वीकारत नाही आणि डायरेक्ट उजव्या बाजूलाही जात नाही. कारण बाबासाहेबाला चिंता तुमची आणि माझी होती. कारण भराडल्या कोण जातोय? खालच्या थरातला माणूस. आजही मोठा भ्रष्टाचार झाला वरचा मंत्री सुटून जातो, सजा खालच्याला होते. बळी हा नेहमी बकऱ्याचा दिला जातो, वाघाचा नाही. वाघाचा बळी कधी दिलाय का? की एखाद्या मरी आईला नवस केला, तुला आणून वाघ कापतो, का नाही नवस करत? तसा बकऱ्याचाच करतात, कारण ते गरीब आहे बिचार. वाघाचा बळी दिल्या जात नाही. करायची झाली तर त्याची शिकार करता येते. जास्तीत जास्त काय करता येते? त्याची शिकार करता येते. आणि म्हणून बाबासाहेब म्हणतात की 100 दिवस शेळीचं आयुष्य जगल्यापेक्षा एकच दिवस वाघाचं जगा. कारण तुम्हाला बळी नाही देणार, शिकार करतील, बघू तेव्हा काय करायचंय तेव्हा, बळी द्यायचा आहे. म्हणून बाबासाहेबांची काही काही वाक्य एवढे असतात की ते समजण्याला आपल्याला खूप काही बुद्धी आठवावं लागतं. तसं कार्ल मार्क्सशी बाबासाहेबांनी एवढं छोटंसं पुस्तक लिहिलंय, पण ते एवढं मर्मभेदी आहे की तिथे कार्ल मार्क्स समजावताना बाबासाहेब कार्ल मार्क्सला कृष्णासारखं एकदम झिडकारत नाही. कृष्णाला बाबासाहेबांनी एकदम झिडकारलेलं, तुमच्या महाभारताला एकदम झिडकारलेले. राम आणि कृष्ण याच्यावरती मोठं सारं रिडलच लिहून बाबासाहेबांनी त्यांच्या धजिया उडवलेल्या आहेत. परंतु कार्ल मार्क्सला तुम्हाला समजावताना कार्ल मार्क्स हा माणसाच्या आयुष्यामध्ये कसा इनरिलेव्हेंट आहे हेही बाबासाहेब सांगायला विसरले नाही. आणि म्हणून बाबासाहेबांनी आपल्या अति उच्च दैवताची तुलना त्याच्याबरोबर करण्याचा प्रयत्न केला, कारण की आम्ही भरकटू नये. कारण मी आता सांगितलं, मला सांगा तुमच्या डोक्यात आता कार्ल मार्क्स विषयी नफरत आहे का? नाही ना. कारण आता मी जे जे सांगितलं की तो मजुराविषयीचा मशिहाच वाटतो, मजुराकरता लढणारा माणूसच वाटतो. आणि म्हणून त्याचा तो सिद्धांत की सरप्लस व्हॅल्यू ही पूर्णतः मालक खातो, म्हणून मालक गब्बर होतो आणि मजूर गरीब होतो. ह्या सरप्लस व्हॅल्यूला काढून टाकण्याकरता तो म्हणतो मजुराचं सरकार आलं पाहिजे. मजुराचं सरकार आणण्याकरता तो करतो. आजही बघा, जर अमेरिकेला खऱ्या अर्थाने जर कोण डोळे दाखवत असेल तर चीन दाखवतो. जगात दुसऱ्या कोणाची हिंमत आहे का त्याला डोळे दाखवायची? चीन दाखवतो. कारण चीनने कम्युनिझमला मॉडिफाय केलं. आजही कम्युनिझम आहे चीनमध्ये. काय आहे? कम्युनिझम आहे. तुम्ही जे व्हॉट्सअप वापरता ना, एवढी भिंत त्यांची मजबूत आहे. चीनमध्ये व्हॉट्सअप बिलकुल वापरत नाही, कारण व्हॉट्सअप जगामध्ये वापरल्या जातं. माझ्या ह्या फोनची माहिती सगळ्या जगाला आहे. चीन मधल्या माणसाची माहिती मिळत
नाही. म्हणून तुम्हाला कधी कधी फोन येतो की नाही, आमच्या बँकेकडून लोनची सुविधा आहे. कसं माहिती आहे त्या बँकेला तुमचा फोन नंबर? कारण सगळं तुम्ही म्हणता ना फोन हॅक होतो का, ऑलरेडी सगळ्यांचे फोन हॅक आहे. सगळ्याचा डाटा विकलेला आहे. तुमच्या मोबाईल मधली सगळी माहिती विकल्या गेलेली आहे. आणि म्हणून कुठल्या बँकेचा फोन येतो आम्हाला लोन करता, कारण आमचा डाटा हा खूल आहे. चीनचा नाही. चीनमध्ये फेसबुक नाही, चीनमध्ये युट्यूब नाही, चीनमध्ये व्हॉट्सअप नाही. मग तुम्ही म्हणाल ते लोकांना काय मोबाईल त्यांचे आहेत? ते चीननी स्वतः डेव्हलप केलेले, त्यांच्या देशापुरतच ते चालतं. त्यांना बाहेरच्या देशातून काय घ्यायचंय त्याच्याकरता वेगळे सोर्स आहेत, पण आपल्या सोर्सची कुठलीही माहिती ते जगामध्ये जाऊ देत नाही. आणि इथे कार्ल मार्क्स आहे. कारण आता तुम्ही म्हणाल माहिती गेल्याने काय होतं? जगातल्या माहितीच्याच आधारावर आताच इराण आणि अमेरिकेचं, इस्रायलचं जे युद्ध चालू होतं की नाही, तशा मानाने जर पाहिलं तर शस्त्रास्त्रामध्ये अमेरिका खूप पॉवरफुल आहे. पण तो छोटासा इराण, त्यांचा बाप त्यांना पुरून उरला. का पुरून उरत होता? तर चीन आणि रशिया त्यांना सॅटेलाइटने अचूक माहिती देत होते की तुझं क्षेपणास्त्र इथं इथं लपून बसलेले आहे. आणि इराणचं क्षेपणास्त्र इस्रायलच्या बरोबर त्या जागेवर जात होतं. कारण का? तर सॅटेलाइटना ती चीनकडे आणि त्यांच्याकडे माहिती होती. आणि तेच प्रगत तंत्रज्ञान जेव्हा कार्ल मार्क्स दास कॅपिटल नावाचा ग्रंथ लिहित होता, तेव्हा जग हे फक्त खाली श्रमिकाच्या याच्यावर चालणाऱ्या फॅक्टऱ्या होत्या. श्रमिकाच्या याच्यावर चालणाऱ्या फॅक्टऱ्या होत्या. आणि त्यावेळेस एका एका फॅक्टरीमध्ये 5-5, 10-10 हजार लोक काम करायचे. गरज ही शोधाची जननी असते. आणि म्हणून भांडवलदाराला तेव्हा लक्षात आलं की कार्ल मार्क्सच्या दास कॅपिटल नुसार जर मजुरांनी खरोखर बंद केलं तर सत्ता त्यांच्या हाताशी जायला वेळ लागणार नाही. आणि म्हणून त्यांनी औद्योगिकरणाबरोबरच यांत्रिकीकरण आणायला सुरुवात. कारण एक यंत्र 500-500 लोकांचं काम करतं. पहिल्याने तुम्ही जर हे रोड बघत असाल तर तेव्हा बराच म्हणून मजूर खोदायचा आणि वर उचलून टाकायचा. आता एक फोकलान मशीन येते, कर उकरते, 100 माणसाचं काम करून 1 किलोमीटर रोड एका दिवसात तयार करून मोकळं. श्रमाला निग्लेक्ट करणं, तुमच्या श्रमाला किंमतच न ठेवणं, हा प्रत्येक गोष्टी सिद्धांत लागतो. ज्या गोष्टीचा तुम्ही किंमत कमी केली की त्या गोष्टीची मागणी ऑटोमॅटिक वाढते. किंमत कमी केली की मागणी वाढणार, पण त्याचं व्हॅल्युएशन कमी होतं. आज जर हा रोड मजुराला बनवा म्हणून सांगितलं तर तो विचार करेल की याला कमीत कमी 500 मजूर तरी एवढ्या दिवस लागतील. आणि म्हणून त्याचं कोटेशन, आणि ते मशीन आहे त्याच्याकडे, त्याचं कोटेशन जर घेतलं तर दिवसाच्या याच्यामध्ये त्याचं कोटेशन कमी असेल. कारण त्याचं एक मशीन 500 मजुराचं काम करतं. आणि त्यामुळे कार्ल मार्क्सच्या जमान्यामध्ये फॅक्टरीमध्ये काम करणारी लोक घटत जाऊन आता यांत्रिकीकरणामध्ये आले. आपण जी बेरोजगारी म्हणतो की नाही, बेरोजगारीचं प्रमाण. आणि म्हणून बाबासाहेबांनी श्रमावर उद्योग काढावेत. का म्हणत होते बाबासाहेब? कारण आम्ही श्रमिकच निर्माण करू शकतो. आमच्या कुशीतून श्रमिकच निर्माण होऊ शकतो. तो श्रमिक जर हाताला काम नसेल, आता मी तुम्हाला तेच गोष्ट सांगितली की आता आमची माणसं कालेजी 5 किलो धान्य जो मोदी देतो ना, ऍक्च्युली तुम्हाला वाटत असेल दया म्हणून नाही देत तो. तुम्हाला ही पूर्ण जमात लेजी बनवायची. ज्या दिवशी तुम्ही पूर्ण लेजी बनाल, मी मागच्या एका कार्यक्रमाला गेलो, तिथं प्रवचन देताना सांगितलं की शाळा काढा पण सरकारचा ग्रँड घेऊ नका. का भंतीची वेळ आहेत का हो तुम्ही? सरकारचा ग्रँड कसं नाही घ्यायचा, तशा शाळा चालवता येतील का?
म्हटलं भल्या माणसा तुला नाही कळत. जर सरकारला तुला गुलामच बनवायचं असेल तर जोपर्यंत तुझी शारीरिक हानी ते करत नाही आणि जेव्हा त्यांना पूर्णपणाने कळेल की 5 किलो रॅशनच्या गव्हामध्ये हा आता पूर्ण आळशी झालाय, त्यावेळेस तुझ्या शिक्षण संस्थेचा ग्रँड बंद करण्यात येईल. कारण ती शिक्षण संस्था चालवायला तुमच्या समाजामध्ये लायक लोकच ठेवलेले नसतील. आणि मग त्यावेळेस ऑटोमॅटिक तुमच्या डोक्यात जर शिक्षण नसेल तर गुलाम व्हायला वेळ लागणार नाही. ही एवढी लंबी पॉलिसी असते त्यांच्या प्रतिक्रांतीवाल्यांची, आमच्याकडे नसते. आम्ही काय म्हणतो, आमच्याकडे भिक्षू लोक, आमच्या सामाजिक संघटना आहे, आम्हाला विहार बांधून द्या, बघतो मग आम्ही तुमच्याकडे काय करायचं. लक्षात येत नाही आम्ही ते गुलामीकडे टाकलेलं पहिलं पाऊल असतं. कार्ल मार्क्स तोच सांगतो की मजुरांनो, फक्त फॅक्टरी ताब्यात नका घेऊ, पूर्ण सरकार ताब्यात घ्या. ही त्यांनी दिलेली हाक आहे. आणि म्हणून हा कार्ल मार्क्स आपण आज समजून घेतलाय. उद्यापासून रितशीरपणाने आपण त्याला वाचायला सुरुवात करू. कारण तुमच्या डोक्यामध्ये मी जसा राम आणि कृष्ण घातला होता, नफरत घातली होती, त्याची कार्ल मार्क्सची नफरत घालता येणार नाही. म्हणून उद्यापासून वाचताना जिथे जिथे बाबासाहेबांनी विरोध केलाय तो तात्विक दृष्टीने स्वीकारायचा. आणि मग आपल्याला कार्ल मार्क्स आणि बुद्धाचं जे केलेलं कंपेअर आहे ते नक्की कळायला मार्ग होईल. कारण आता सगळ्यालाच अडचण आहे की हा ग्रंथ कसा वाचतात, कसा समजेल, लोक तरी ऐकून घेतील की नाही, का तुकाराम महाराजासारखी माझी गत होईल, सगळे एक एक उठून जातील आणि मी एकटाच राहील, असं काही व्हायला नको. म्हणून मी तुम्हाला आज मार्क्स कोण होता अगदी सोप्या भाषेत, बऱ्याच जणांनी वाचलाही असेल, कळलाही असेल, पण मला जसं सांगता आला तसा मी आज तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. उद्यापासून आपण रितशीर कार्ल मार्क्सच्या अंतरंगात आणि त्याला बुद्धाच्या तत्वज्ञानाने कशी जोड दिली आणि बाबासाहेबाला बुद्ध का श्रेष्ठ वाटला, का मार्क्स ही बुद्ध, हे तत्वज्ञान आपल्याला समजून घ्यायचं आहे. उद्यापासून आपण रितशीर वाचनाला सुरुवात करूया.